आता नेक्स्ट स्टॉप कुठेतरी जाणार आहोत. नक्की ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. आता आम्ही रामेश्वरमचा पंबन ब्रिज, रामेश्वरला जाताना अगोदर लागतो तो ब्रिज आता जस्ट पार केलाय. गाईस आम्ही आता रामेश्वरमला जस्ट उतरलेलो आहोत. अगदी राईट टाईमवरती गाडी आलेली आहे. एक 12:20 गाडी आलेली आहे. सो आत्ता जस्ट आमची रामेश्वरमची जर्नी स्टार्ट होणार आहे. सो बघू शकता तुम्ही पुढचा ब्लॉग. खूप वेळ झाला आम्ही रामेश्वरममध्ये उतरलोय आणि आम्हाला रूमच भेटत नव्हतं. बजेटमध्ये पण भेटत नव्हतं, काही भेटत नव्हतं. त्यामुळे तर खूप वेळाने आम्हाला रूम भेटला आहे. तुम्ही बघू शकता आणि नक्की तुम्ही या ह्याच्यामध्ये विजिट रिजनेबल प्राईसमध्ये बघा. गाईस तुम्ही बघू शकता आपण एंट्री करतोय रूममध्ये. हो भाई साहब, काय लक्झरी रूम आहे. बघू शकता तुम्ही. AC आहे, TV आहे, वॉशरूम पण खूप क्लीन आहे. बेड्स आहेत, बेडवरती खूप आपल्याला ब्लँकेट्स दितात आणि मस्तपैकी टॉवेल्स आहेत. आपल्याला इथे बॉटल्स दिली आहे त्यांनी. तर तुम्ही नक्की इथे विजिट करा. मी तुम्हाला त्याच्यावरती ॲड्रेस वगैरे सगळं मेन्शन करेल. सो गाईज बघू शकता तुम्ही, आता आम्ही रेडी झालेलो आहोत आणि आता आम्ही दर्शनाला चाललो आहोत. मस्तपैकी जवळच रूम घेतलेला आहे. सो मी रूमचं तुम्हाला सगळं डिटेल्स सांगितलेली आहे, काय आहे, रिजनेबल प्राईसमध्ये आहे. आणि आता आम्ही लुक बघू शकता किती छान आहे लुक. मी साडी वेअर केली, कशी दिसते मी कमेंट करून नक्की सांगा. गाईज खूप सारे मस्त रेडी झाले. तुम्ही बघू शकता साडी सगळ्यांनी वेअर केली आहे आम्ही आणि विथ फॉर्मल ड्रेस घातलेले आहेत. आम्ही आता एंट्री केलेली आहे. तुम्ही बघू शकता इथलं किती सुंदर. अतिथाय धीमहि तन्नो कालभैरवा प्रचोदयात्. ॐ कालकालाय विद्महे काल अति. गाईस खूप सुंदर दर्शन झालेलं आहे. खूप मस्त एकदम मन प्रसन्न वाटतोय. सगळ्यांचे एवढी गर्दी नव्हती. आमचं दर्शन लगेच झालं. 22 कुंडांचं पाणी स्नान केलं आम्ही आणि त्यानंतर आम्ही दर्शनला लाईन पण नव्हती जास्त करून. गाईस तुम्ही बघू शकता 4 द्वारपैकी हा एक द्वार आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. दर्शन करून तुम्ही नक्की विजिट करा. इतके ज्योतिर्लिंग आहेत तिथे आणि स्नान आहे 22 कुंडाचं. तुम्ही आवर्जून या इकडे. इतकं प्रसन्न वाटतं, खूप शांत वातावरण आहे. आम्हाला एवढी काही गर्दी वाटलीच नाही आहे. डायरेक्ट मस्त दर्शन झालं आणि आता नेक्स्ट आपण दर्शन घ्यायला जाणार आहोत. सो गाईस आम्ही आता मस्तपैकी दर्शन करून डिनर झालेलं आहे आमचं. दुपारी आम्ही काहीच खाल्लं नव्हतं, त्यामुळे आम्हाला खूप भूक लागली होती आणि आता आम्ही मस्तपैकी डिनर झालं आहे. खूप छान व्हेज कोल्हापुरी रोटी आणि राईस वगैरे आम्ही खाल्लं होतं. छान होतं, गुड होतं जेवण. आता आम्ही आमच्या हॉटेलला मस्तपैकी आलं. तुम्ही बघू शकता आमचं हॉटेल किती भारी आहे. काहीच तुम्ही बघू शकता आमचं जे हॉटेल जे आहे बघू शकता इतकं सुंदर आहे. हॉटेलचं नाव आहे नंबू जी रेसिडेन्सी म्हणून आहे हॉटेल. ही एंट्री आहे, तुम्ही बघू शकता एंट्री खूप छान आहे. आता एंट्रीमध्ये आम्ही गेलो तर बघा किती मस्त.
गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल. आता आम्ही रामेश्वरमचा सेकंड डे आहे. तो आम्ही आता गाडी केलेली आहे आणि 7:30 वाजता आमची गाडी येणार आहे आणि मस्तपैकी फिरायला जाणार आहोत. सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. सगळे रेडी झालेले तुम्ही बघू शकता. ही गाडी बुक केलेली ती ही गाडी आहे. तुम्ही बघू शकता सगळेजण आपापल्या सीटवरती बसलेले आहेत. सो आता आमची जर्नी स्टार्ट होणार आहे. सगळे आपापल्या जागेवर बसलेले आहेत. मस्तपैकी कम्फर्टेबल आहे. तुम्ही बघू शकता. आता आम्ही आता रामसेतूला पहिले जाणार आहोत. पण रामसेतूला जाता पाऊस पडतो. पाऊस पडतो बघू शकता. खूप जोरात पाऊस पडतोय. काय माहिती या सीझनमध्ये पाऊस कसं काय येऊ शकतो. बघू शकता आम्ही काय व्ह्यू आहे. सुपर व्ह्यू आहे. त्यामध्ये पाऊस पडतो. रामसेतूला आलेलो आहोत. काय व्ह्यू आहे सुपर आणि बघण्यासारखं आहे. तुम्ही आवर्जून या. खूप सुंदर सुंदर फोटोज पण येत आहेत आणि व्ह्यू पण खूप सुंदर आहे. आम्ही खूप सारे फोटोज काढले. पप्पा मम्मी आम्हाला येत नव्हते तरी पण आम्ही त्यांना फोटो काढायला आणलं. बघा किती मस्त फोटोज काढतायत. सो गाईज, आपण इथे रामसेतूला आलेलो आहोत. हे जे आहे ते खाली आहे आणि त्या साईडला सागर आहे आणि तिथून जे आहे ते किती 18 किलोमीटर श्रीलंका आहे. तर रस्ता आहे आणि हे जे आहे ते रेल्वे स्टेशन जुनं होतं धनुषकोटीचं पूर्वीचं. तुम्ही बघू शकता इथे रामाचे पहिलं पाऊल पडलेलं आहे. हे बघा. खूप पाणी झाल्यामुळे हे सगळं नष्ट झालं. एक मस्त थीम केली आहे. कृष्ण मंदिर आहे. सो हे रामाचं मंदिर आहे. हे मेन गेट आहे. खूप अतिशय सुंदर आहे. त्याच्याच बाजूला जे राधाकृष्णाचं मंदिर आहे त्याच्याच बाजूला हे मंदिर आहे. हे जे प्लेस आहे, हा जो प्लेस आहे तो अब्दुल कलाम मेमोरियल आहे. पण आतमध्ये फोटो अलाउड नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला जाऊन एवढं नाही जाऊ शकत. हे अब्दुल कलाम मेमोरियल आहे. आम्ही आता पंबन ब्रिजला आलेला. तुम्ही बघू शकता अतिशय म्हणजे शब्द आहे असं सुंदर ब्रिज आहे. ॲक्च्युली हा पहिला ब्रिज आहे तो जुना ब्रिज आहे. तुम्ही बघू शकता आणि तो आता जस्ट नवीन बनवला आहे. सेकंड ब्रिज नवीन बनवला आहे आणि हा जो आहे फर्स्ट वाला तो जुना ब्रिज आहे तो तुटलेला आहे. तर बघू शकता खूप सुंदर व्ह्यू आहे. आम्ही आता इथे नटराज भगवानचं मंदिर आहे. नटराज भगवानचं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर प्रतिमा आहे. आता पंचमुखी हनुमान मंदिरामध्ये आलेलो आहोत. हे जे आहे ते लक्ष्मेश्वर मंदिर आहे. आम्ही या लक्ष्मेश्वर मंदिरमध्ये आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता स्ट्रक्चर पण खूप सुंदर आहे. तर मंदिरच्या बाजूलाच हे इथे तळ आहे. हे बघू शकता खूप सुंदर व्ह्यू आहे. सो गाईज, मस्तपैकी आमचे दर्शन पण झालं. आम्ही फिरून पण आलो. खूप मजा केली. बीचेस इतके ऑसम आहेत. व्ह्यूज पण खूप सुंदर आहेत आणि आम्हाला इथे सुंदर हॉटेल पण भेटलं आहे. खूप सुंदर आहे. मारवाडी, पंजाबी, साऊथ इंडियन
आणि महाराष्ट्रीयन पण खूप सुंदर होतं. तुम्ही नक्की विजिट करा तिथे. मी कॅप्शनमध्ये सांगेनच कुठलं हॉटेलला आम्ही गेलेलो होते. सो आता जरा रेस्ट करतो आणि नंतर संध्याकाळी पुन्हा आम्ही खाली उतरणार आहोत. आम्ही ॲक्च्युली गाडी बुक केली होती. त्यांनी आमच्याकडून 2100 रुपये घेतले आणि त्यांनी पूर्ण ऑल सगळं फिरवलं. मस्तपैकी वेळ पण स्पेंड केला. आम्ही सकाळी 8 वाजता निघालेलो आणि आमचं सगळं आवरून 2:30-3 वाजेपर्यंत आम्ही सगळं ओके गेलं. सो आमचं एकच लास्ट राहिलं होतं अग्नितीर्थम, तर ते पण आमचं पूर्ण झालेलं आहे. तुम्ही बघू शकता आम्ही आता या टायमाला आलेलो. इतकं सुंदर वाटतंय. मॉर्निंग गाईज, आता आम्ही ब्रेकफास्टला चाललेलो आहोत खाली. तर चहा वगैरे पितो, मसाला डोसा वगैरे काहीतरी खातोय. तर बघू शकता आता आम्ही रेडी झालोय आणि आता खाली निघतोय. मी आता मस्तपैकी मेंदीवडा ब्रेकफास्ट करायला मेंदीवडा घेतलाय, इडली घेतली, मसाला डोसा घेतलाय आणि ओनियन उत्तप्पा घेतलाय. बघू शकता किती मस्त आलाय. टेस्ट पण सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. खूप सारे ऊन आहे त्यामुळे मी येताना लिंबू घेऊन आले होते. लिंबू साखर मस्त लिंबू सरबत बनवत आहे. ते बघू शकता किती मस्त मी बनवलं आहे. तुम्ही पण लवकर या आपल्याला. गाईस, खूप भूक लागली आहे. मस्तपैकी आता लंच करायला चाललं. जरा लेटच जेवतो जेणेकरून संध्याकाळी म्हणजे जास्त जेवण नाही जात. त्यामुळे आम्ही आत्ता लेट जेवायला चाललो. 3 ते 3:30 वाजले. सो आता जेवायला चाललो. आता बघूया कुठल्या हॉटेलमध्ये जायचं, कुठलं नाही ते. अशा प्रकारे आपण मस्तपैकी रूम घेऊन निघालेले आहोत. रूम इतकं ऑसम होतं, तुम्ही बघू शकता. आणि रेफरन्स मी ह्यांचंच देणार आहे. खूप ऑसम सर्विस पण मस्त होती आणि सुंदर होतं. लोकेशन मी तुम्हाला अपडेट करूनच सांगेन. गाईस, आम्ही जे मथुराईला जे हॉटेल घेतलं होतं त्याच्यापेक्षा हा हॉटेल खूप ऑसम आहे. हॉटेलचं नाव आहे निंबूजी रेसिडेन्सी. 2 मिनटं ते 5 मिनटंच लागतात. मंदिरापेक्षा थोडंसं 5 मिनटं सांगता आहे. तुम्ही या हॉटेलला नक्की व्हिजिट करा. रूम सर्विस सगळं भारी. ऑसम रूम्स पण मस्त, हॉट वॉटर अँड ऑल सगळं सर्विसेस एकदम 1 नंबर. सो तुम्ही नक्की व्हिजिट करा.